दरम्यान अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणावरती विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती काउंटर केलाय। बदलापूर प्रकरणात इतर आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीला मारून टाकलंय असा आरोप विरोधकांनी केलाय। कायद्याला धरून या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आलेली नाही। निवडणुका जवळ येत असल्याने आरोपीचा एन्काउंटर केलाय असा आरोप विरोधकांनी केलाय। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते। याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का? पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का, शासन करताय का, अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी। हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी। या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला हवेत। या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी। या प्रकरणाची CBI चौकशी होणं गरजेचं आहे। आणि आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून, कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो, म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही? आत्महत्या केली असं आत्ताच मी ऐकलेलं आहे। पोलिसांचे पिस्तूल घेऊन आत्महत्या एखादा आरोपी करत असेल तर हे अधिक गंभीर आहे। पुन्हा एकदा पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं। कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता। पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल। कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे। त्यांनी आत्महत्या केली असं काही पोलीस सांगतायत, त्यांनी गोळीबारात ठार झाला असं काही पोलीस सांगतायत, त्यांनी रिव्हॉल्वर हसकावून घेतलं असं काही पोलीस सांगतायत। एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आहे। अक्षय शिंदे या सगळ्या प्रकरणातला सर्वात मोठा साक्षीदार पण होता आणि सर्वात मोठा गुन्हेगार पण होता। म्हणजे एकंदरीतच तुम्ही अक्षय शिंदेला मारण्यासाठी जो काही डोकं लावलंय, जे काही युक्त्या लढवल्या आहेत, त्या सगळ्या संशयास्पद आहेत। अक्षय शिंदेला गोळीबार लागल्याची घटना ऐकण्यात आली। हा गोळीबार म्हणजे पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला असं कळलं। माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अक्षय शिंदेच्या हाताला पोलिसांची बंदूक लागलीच कशी? एवढा हलगर्जीपणा कसा असू शकतो? जे मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना आम्ही स्कॉटलंड नंतरच्या पदावर बघतो किंवा तेवढा जो आहे त्यांचं काम माझी पद्धत आहे, अशांकडून असा हलगर्जीपणा होऊच कसा शकतो? एका ठिकाणी ही घटना आणि दुसऱ्या ठिकाणी हेही आहे की त्या शाळेचे संस्थाचे जे सेक्रेटरी आहेत आपटे, ते अजूनही फरारी आहेत, अजूनही त्यांना पोलीस पकडू शकलेले नाही। आणि अशा वेळी आज जी चकामक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखमी करण्याचं काम झालं आणि त्याच्यानंतर एन्काउंटरमध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। हा आरोपी त्याला पोलीस घेऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्वर त्यांच्याकडनं घेऊन स्वतःवर गोळ्या जाऊ शकतो याच्यावर विश्वास बसत नाही। आपल्याला माहित आहे, ज्या शाळेमध्ये त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती। त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, सर्व महाराष्ट्राला माहित आहे। आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न त्या निमित्तानं या सरकारच्या माध्यमातून चालू दिसतो।